शुभ्रा तर पार खचून गेली. तू एकदा शुभ्राला भेट. आजोबा मला तिला भेटावंसं वाटत नसेल का? पण मी जर तिला भेटलो आणि माझ्यावर पाळत ठेवणाऱ्यांनी जर ते पाहिलं तर ते तिला सोडणार नाही. आपण सगळेच प्रॉब्लेम मध्ये. आजोबा तुम्ही शुभ्राला सांभाळा. आता मी तुम्हाला भेटणार नाही मला माहित नाही, पण मी माझी खुशाली तुमच्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या प्रकारे पोहोचवत राहील. बाळ काकाच्या खुन्याला पकडण्यासाठी मला उघडपणे नाही, गुप्तपणेच पावलं उचलावी लागणार आहेत. काय झालं अजून? मी मधुला म्हटलं होतं, तुझ्यात आणि महादेव दादात एक साम्य आहे. ते साम्य कुठलं आहे त्याचा आज प्रत्यय आलाय. काळजी घे, यशस्वी हो. हॅलो. हॅलो आई, मी आधी बोलतोय. आई कोण बोलतोय? आई आधी. आधी आधी कुठे आहेस तू? आई तू शांत हो. आधी कसा आहेस बाळा? कुठे होतास? कुठे इतके दिवस? तेच सांगायला मी फोन केला. मी सुखरूप आहे आई, तू काळजी करू नकोस. मी आजोबांना भेटून सगळं सांगितलंय. मला तिथे येणं तुम्हाला भेटणं आता शक्य नाहीये, पण आजोबांकडनं मला सगळं तुमच्याबद्दल कळतंय आणि मला राहुलं नाही म्हणून मी आधी. अरे पण घरी येणं का शक्य नाही म्हणतोस तू? आजोबांना आता भेटलास ना, मग घरी काय येत नाहीस तू? अरे शुभ्राला तरी. शुभ्रा. आई मी शुभ्राला परत फोन करीन. बघ आता माझ्याकडे वेळ नाहीये. तिला सांग मी सुखरूप आहे, माझी काळजी करू नकोस. आई मी नंतर फोन करतो. अरे आधी. हॅलो. तू खरंच बरा आहेस ना बाळा? आधी. शुभ्रा. अगं शुभ्रा, आधीचा फोन आला होता. शुभ्रा. आजोबा आधीना तुम्हाला भेटले होते ना? कुठे आहेत ते? ते घरी का नाही येतात आजोबा? आधीचा फोन आला होता, म्हणाला मी आजोबांना भेटलो, ते सगळं सांगतील म्हणून. कसा आहे तो? सांगतो, सगळं सांगतो. जरा मला दम खाऊ दे. बसा मी पाणी आणते. श्रीराम श्रीराम. काय म्हणाला तो? चला, म्हणजे आदिनाथनं फोन केला होता म्हणायचा. मी सांगितलेली गोष्ट ऐकली त्यांनी. सांगा ना आजोबा, कसे आहेत ते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो सुखरूप आहे. तो इतके दिवस होता कुठे? काही कळवलं का नाही त्यांनी? सांगतो, सगळं अगदी सविस्तर सांगतो. त्याने मला सगळं समजावून सांगितलं.
बरंच काही घडून गेलंय असं म्हणाला आणि खूप काही घडायचं बाकी आहे असंही म्हणाला. आजोबा, असं कोड्यात नका ना बोलू. नक्की काय झालं ते सांगा ना. त्यांनी जे भोगलंय ते फार विलक्षण आहे. म्हणजे आदिनाथ घरी नाही येणार आहेत? बाबा, तुम्ही त्याला जाऊ कसं दिलं? वसुधा, एखाद्यानं दृढ निश्चय केला तर त्याच्या समोर कोणाचाही हट्ट चालत नाही. आणि तो दृढ निश्चय जर एखाद्याच्या भल्यासाठी असेल तर मग आपण त्याला का थांबवायचं? मला काही कळलं नाही बाबा. कसला दृढ निश्चय? कुणाचं भलं? आदिनाथचा दृढ निश्चय, ज्यामुळं शास्त्री कुटुंबाचं भलंच होणार आहे. पण त्याला जे काही करायचंय ते घरी राहून नाही का करता येणार बाबा? कदाचित नाही. तो जर घरी राहिला तर शास्त्री कुटुंब अडचणीत येऊ शकेल असं त्याचं म्हणणं आहे. त्याच्याशी बोलताना एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. ती म्हणजे त्याच्या या निर्णयाला आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा. आपण जर त्याला घरी बोलावलं तर आपल्या भावना त्याच्या ध्येयाच्या आड येऊ शकतील. मग ते आपल्याला कधी भेटणार आजोबा? भेटेल, भेटेल शुभ्रा. त्यालाही आपली आठवण येतेय. माझ्याशी बोलताना त्याचाही गळा दाटून आला होता आणि म्हणूनच शक्य होईल तेव्हा जमेल तेवढ्या सुरक्षित ठिकाणाहून तो आपल्याशी फोनवर संपर्कात राहणार आहे. पण बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. तो जे करतो आहे ते अगदी योग्य दिशेने करतो आहे. ही लढाई त्याची एकट्याची नाही, तर आपल्या शास्त्री कुटुंबाची लढाई आहे. लढणार तो आहे, पण बळ आपण द्यायचं आहे. या त्याच्या निर्णयाला आपण जर पाठिंबा दिला तर तो कुठल्याही आव्हानाला सामोरा जाऊ शकेल. आई, आई जरा पाणी आण ना प्लीज. आई,
प्रिया प्रिया आदिनाथांचा फोन आला होता आणि आजोबांना ते भेटले सुद्धा होते. काय परत सांग शुभ्रा. आजोबांना देवळातून येताना आदिनाथ भेटले होते. काय सांगतेस काय? कसा आहे तो? कुठे होता इतके दिवस? काय बोलला का? सुखरूप आहेत. माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. शुभ्रा मी म्हटलं नव्हतं तुला बी पॉझिटिव्ह. बघ द रिझल्ट्स आर बिफोर यू. तू आणखीन काय बोलला मला सांग ना, का मी आजोबांना विचारू? नाही नाही, आजोबा खूप थकलेत, आत्ताच झोपायला गेलेत. बाबांना कळलं? नाही अजून. थांब मी त्यांना फोन करते. तू बाबांना कळव, मी चहा आणते तुझ्यासाठी. हो. बाबा मी तुम्हालाच फोन करत होते. मला दरवाजा शोध म्हणून फोन बंद केला. बाबा मला आधी सांगा आज काय झालं असेल. एक मिनिट चला, मला आत येऊ दे, श्वास घेऊ दे. नको बाबा, श्वास नंतर घ्या. तुम्ही आधी सांगा आज काय झालं असेल. जस्ट गेस. काय होणार वसुधानी? नाही बाबा, आज आजोबांना देवळातून येताना आधी दादा भेटला होता. डोंट टेल मी. हो, आणि शुभ्रा सांगत होती की आजोबा देवळातून येण्यापूर्वी त्याचा इथे फोन सुद्धा येऊन गेला. ओह माय गुडनेस. मग कसा आहे तो आणि कुठे आहे? कुठे? एक मिनिट, आज सकाळी बाबा देवळात जाताना म्हणाले होते, आठवतंय मला? कोणाची तरी हाक ऐकू येत. रिमेंबर? ओह माय गुडनेस. बाबा, आणि कालपासून मलाही ते संकेत येणं बंद झालंय. मी बेट लावून सांगते, हे सगळे संकेत शुभ संकेत असणार आणि त्याचा अर्थ नक्की पॉझिटिव्ह असणार. चला, थँक गॉड. कितीतरी दिवसांनी चांगली बातमी मिळाली का? तो होता कुठे इतके दिवस आणि मग घरी का नाही आला? पण बाबा ते सुखरूप आहेत. इतकं सगळं घडलं पण त्यांनी आपल्याला काही पत्ता लागू दिला नाही. एनिवे, व्हॉट एव्हर इट इज, तो सुखरूप आहे ना, हे सगळ्यात महत्वाचं. पण शुभ्रा, मी तुला सांगतो, तू कितीही जरी म्हणाला ना की मी घरी येणार नाही, माझी खात्री आहे तो घरी येणार, आपल्याला भेटणार आणि आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिल्याशिवाय त्याला बरं नाही वाटणार ना. आणि ते एकदा झालं, आपल्याला भेटला की मग तो त्याला जायचं तिथे जाईल. आधी आधी शांतपणे बोलूया. बोल ना. तू मला तुला पकडून नेलेल्या माणसांविषयी सांगणार होतास आधी. ती माणसं कोण होती मला माहित नाही. त्यांना फक्त तुझा पत्ता हवा होता. तो माणूस मी ओळखते त्या माणसाला. कोण होती ते माणसं? सध्या तरी मला डेस्परेटली शोधण्याची गरज फक्त 2 माणसांना आहे. एक विक्रांत भोसले आणि दुसरा यशवंतराव सरंजामे. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की माझ्यापर्यंत पोचण्याचा ब्रिज तू आहेस. याची कल्पना त्यांना कोणी दिली? कदाचित त्यांनी अंधारात एक दगड मारला असेल. नाही, शक्य नाही. अंधारात अचूक नेम लागेल असा एकही माणूस नाही आहे त्यांच्याकडे.
एक होता, पण अंधारात नेमच काय डोळे सुद्धा उघडू शकणार नाही अशी अवस्था करून ठेवली आहे मी त्याची. तू मी म्हणजे अरे माझे शाप भोवलेत त्याला. जिजूंचा खून करताना जेव्हा मी त्याला पाहिलं ना, त्या क्षणी देवाला म्हटलं की ह्या माणसाची अशी अवस्था कर ना की हा जिवंत राहून देखील मेल्यासारखा जगला पाहिजे. वाघासारखा फिरायचा ना, आता कसा उंदरासारखा लपत फिरतोय बघ. खरं तर त्याला फासावरच दिलं पाहिजे आधी. खरंच द्यायला हवा होता. सगळी तयारी झाली होती, पुरावे होते, पण तो विक्रांत भोसलेने मध्येच घात केला ना. रिलॅक्स आधी. आता आपण दोघं एकत्र आहोत ना. मला समाधान इतकंच आहे की इतके दिवस आपण एकमेकांपासून दूर राहिलो तरी सुद्धा आजही आपले व्ह्यूज किती मॅच करतात. काय झालं? सुलेखा, मला घरी जायचं. Are you mad? हे बघ सुलेखा, बरेच दिवस झाले मी घरच्यांचे चेहरे पाहिले नाहीयेत आणि माझ्याशिवाय शुभ्रा. अच्छा, मी विसरलेच होते की तुझं लग्न झालंय. आणि तुला एक बायको आहे. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि हे बघ सुलेखा, इट्स ओके, इट्स ओके, इट्स ओके. शेवटी ती तुझी बायको आहे आणि मी जस्ट अ क्लोज फ्रेंड. तुझा आधी. एक मिनिट. माझी एक अट आहे. काय? परत येताना इथे डायरेक्टली यायचं नाही. मला फोन करायचा. मी तुला एक ठिकाण सांगेन. मी तिथे स्वतः येईन आणि मग आपण दोघांनी इथे यायचं. का? माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे आधी, पण लोकांवर नाहीये. कुठलीही व्यक्ती तुला सहज फसवू शकते आणि याचा एकदा मी अनुभव घेतलेला आहे. बाय सुलेखा.